नमस्कार, मी गिरीश निकम। सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। भाविकांनी आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी विविध पद्धतीचे देखावे साकारलेत, अनेक कल्पना लढवल्यात। आज आपण अशाच काही वैशिष्ट्यपूर्ण देखाव्यांचा आढावा घेणार आहोत आमच्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा या विशेष कार्यक्रमात। सुरुवातीलाच मराठवाड्याकडे वळूया। औरंगाबादमधील नागेश्वर गणेश मंडळानं यंदाच्या वर्षी सामाजिक संदेश देणाऱ्या गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली आहे। औरंगाबादच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं आकर्षण ठरतोय तो हा 27 फुटी पुतळा, क्रिशचा पुतळा। क्रिश चित्रपटात जो पुतळा उभारण्यात आला होता, साकारण्यात आला होता, तोच पुतळा औरंगाबादमध्ये या नागेश्वर गणेश मंडळांनी भक्तांना दाखवण्यासाठी आणलाय। खरं तर हे नागेश्वर गणेश मंडळ गेल्या 27 वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारे आपल्या देखाव्यांच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो आणि याही वेळेस या क्रिशच्या पुतळ्यामागून या क्रिशच्या पुतळ्याद्वारे ते एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत। या क्रिशच्या पुतळ्याच्या बाजूला एक सुंदर अशी गणेश मूर्तीसुद्धा स्थापन केलेली आहे। खरं तर गणेश पर्व म्हणजे एक सामाजिक संदेश देण्याचं पर्व, एक सद्भावना जपण्याचं पर्व आणि त्यातूनच हा क्रिश आणि हा गणेश याच्या माध्यमातून ते समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे। सध्या तरी या क्रिशला पाहण्यासाठी लहान मुलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते। लहान असो किंवा मोठे असो, सगळ्यांचा आवडता क्रिश औरंगाबादमध्ये आला आहे। औरंगाबादमध्ये हा 27 फुटांचा पुतळा साकारण्यात आला आहे। त्यामुळं या ठिकाणी या पुतळ्याला पाहण्यासाठी आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणात लहान आणि मोठे सगळ्यांचीच गर्दी होते। कुठेतरी चित्रपटातला हा पुतळा आपल्याला पाहायला मिळतो, यामुळे ही सगळी लोक आनंदलेली आहेत। खरं तर गणेशोत्सवाच्या ठिकाणी हा पुतळाच असा का ठेवण्यात आलाय हे एक महत्त्वाचं कारण आहे आणि हेच आपण इथले जे आहेत सल्लागार त्यांना विचारूया। अनिल, के कारण म्हणजे याच्यामध्ये हा पुतळ्याच्या समोर एक गाणं होतं, शूट झालं आहे ऋतिक रोशन आणि प्रियंका चोपडाच्या याच्यामुळे, आणि तो संदेश आपल्याला सर्व लोकांना पोहोचवला, गॉड अल्लाह आणि भगवान सपने बनाए एक अच्छा इंसान, याच्यासाठी हा मेसेज जातो आणि हा गाणं कंटिन्यू आम्ही या पुतळ्यासमोर वाजत असतो। चित्रपटात खराखुरा हा पुतळा उभारण्यात ज्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं, मोलाचा वाटा उचलला असे सुनील जयस्वाल आपल्यासोबत आहे। खरं तर तुम्ही हा पुतळा उभारण्यात एक मोठं काम केलं आहे। मला एक सांगाल, काय याच्यामागचा उद्देश होता आणि इथे आणण्यामागे तुम्ही सुद्धा एक महत्त्वाचा वाटा उचलला आहे, काय यामागे सगळं दोन? मेन म्हणजे असं होतं की डायरेक्टर साहेबांचा जो लूक आणि त्यांची जी कल्पना होती पुतळ्याबाबतीत, ते आमचे जे प्रोडक्शन डिझायनर साबू सिरील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला आहे। चित्रपटामध्ये हा पुतळा उभारण्यात आला होता आणि त्याच चित्रपटातला हा पुतळा औरंगाबादमध्ये थेट आणण्यात आला आहे। खरं तर सुनील जयस्वाल जे त्या चित्रपटाचे कला दिग्दर्शक होते हे औरंगाबादचे आहे आणि त्यामुळंच आपल्या औरंगाबादमध्ये काहीतरी आपल्याला देणं लागतं म्हणून सुद्धा ते इथं आलेत आणि त्यांनी आपल्या गणेशोत्सवाचं आकर्षण वाढावं आणि जास्तीत जास्त लोकांना हा पुतळा दाखवण्यात यावा म्हणून या ठिकाणी औरंगाबादला हा पुतळा उभारला आहे आणि हाच पुतळा यावेळेस औरंगाबादच्या गणेशोत्सवाचं एक प्रमुख आकर्षणसुद्धा ठरतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। बच्चे कंपनीला आवडणारा क्रिश आपण पाहिला। मुंबईतल्या देखावांचं तर सर्वांनाच आकर्षण असतं। मुंबईतील काळा चौकी सार्वजनिक गणेश मंडळानं यंदाच्या वर्षी आगळा वेगळा देखावा साकारत सर्वांचं लक्ष वेधलंय। कसा आहे हा देखावा पाहूया। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि। काळा चौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळामध्ये मी आता आहे। आपण या मंडळाची बाप्पांची मूर्ती बघितली तर आपल्याला अगदी मोठी भव्य मूर्ती जी आहे ती इथे पाहायला मिळते। बाप्पाचं एक देखणं आणि आकर्षक रूप जे आहे ते इथे आपण बघतोय। 12.5 फुटाची मूर्ती आहे आणि काळा चौकीचा महागणपती नावाने हा बाप्पा ओळखला जातो। आपण जर बघितलं तर बाप्पांची पावलं जी आहेत ती आपल्याला इथे सोन्याची पाहायला मिळते आणि बाप्पाचं एक आकर्षक आणि देखणं रूप जे आहे, लोभस रूप जे आहे ते इथे आपण बघतोय। बाप्पांचा जर मुकुट आपण पाहिला तर या मुकुटावर जो डायमंड वर्क करण्यात आलेला आहे ते इथल्या सगळे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रचंड मेहनतीने हे सगळं वर्क केलेलं आहे। त्यामुळे बाप्पाचं रूप जे आहे ते या सगळ्या वर्कमुळे अधिकच खुललेलं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच बाप्पाचं एक मोठं आणि भव्य रूप आपण बघतोय। या बाप्पाचं रूप अधिक खुलावं यासाठी इथल्या मंडळांनी महाल बनवलेला आहे। तो महाल आपण पाहू शकतो आणि या महालामुळे बाप्पाचं रूप जे आहे ते अधिकच खुललेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच या मंडळाचं 59वे हे वर्ष आहे, त्यानिमित्ताने ही केलेली सगळी सजावट आपण बघतोय आणि याच सगळ्याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत ही सगळी मंडळाची कार्यकर्ते आणि पदाधिकारी मंडळी आहेत, त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे। काय सांगाल एकंदरीत तुमच्या या उत्सवाबद्दल?
साधारण 59वं वर्ष आमचं यावर्षी चालू आहे. हीरक महोत्सवाच्या दृष्टीने आम्ही आता वाटचाल करीत आहोत. पुढच्या वर्षी आमचं हीरक महोत्सवाचं वर्ष आहे. दरवर्षी मंडळाच्या माध्यमातून आम्ही बरेचसे उपक्रम आम्ही घेत असतो. आरोग्य शिबिर असतात, रक्तदान शिबिर असतात. मंडळाच्या वतीने आम्ही वातानुकूलित अभ्यासिका आपण चालू केलेली आहे. त्याचप्रमाणे कम्प्युटर क्लासेस जे विभाग आहे विद्यार्थ्यांसाठी अल्पदरात इथे आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे. त्या दृष्टीने आम्ही मंडळाच्या माध्यमातून समाजसेवेचे जे व्रत आहे ते आम्ही माध्यमातून पार पाडतो आहे. ही जी आपण सजावट पाहतो किंवा बाप्पांची मूर्ती पाहतो त्याच्याबद्दल काय? बाप्पाची मूर्ती पाहण्याबद्दल फक्त आमच्या प्रत्येकाच्या मनात फक्त एवढा विचार होता की काळाचौकी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आहे हे गणेशोत्सव मंडळ नुसतं भक्तांसाठी जी पर्वणी आहे ती आयोजित करणं हाच आमचा उद्दिष्ट नाही आहे. तर आमचं उद्दिष्ट असं आहे की आबालवृद्धांपासून ते बच्चे कंपनीपर्यंत सगळ्यांच्या नवसाला पावणाने हाकेला धावणारा काळचौकीचा महागणपती हा आमचा लाडका बाप्पा आहे. लाडका बाप्पा येणार, 11 दिवस विराजमान होणार. मग त्याच्या सेवेच्यासाठी त्याच्या दिमतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. अगदी मनापासून मनोभावे आम्ही त्याची पूजा अर्चा करत आहोत. हाच आमचा प्रयत्न आहे. मोठी ती कार्यकर्त्यांची आपल्याला फळी पाहायला मिळते. खास करून तरुण कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह असतो, त्याबद्दल काय सांग? तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह हा नुसता काही 10-15 दिवसाचा नसतो. तो आमच्या इथे जो उत्साह आहे तो गेली 2 महिन्यापासून इथे सगळे कार्यकर्ते म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत म्हणजे आबालवृद्धांपर्यंत सगळे इथे येतात. आणि ते प्रत्येकजण स्वतःला जितकं काही जमेल काही करता येईल इतकं चांगलं ती लोक इथे प्रत्येकजण काम करत असतो. आता जसं आपण बघाल की जशी मूर्तीवरती आता जे डायमंड वर्क केलं आहे हे आमच्या कार्यकर्त्यांनीच केलेलं आहे. ज्यांनी गेले महिना नाही पण एक 15-20 दिवसापासून तर त्यांनी त्याच्यावरती डायमंड वर्कवरती काम केलेलं आहे. आणि ही मूर्ती जितकी सुबक करता येईल तितकी सुबक केलेली आहे. नक्कीच बाप्पा घरी येणार किंवा सार्वजनिक मंडळात येणार म्हटल्यावर कार्यकर्त्यांचा किंवा प्रत्येक गणेश भक्ताचा उत्साह जो आहे तो अगदी चरमसीमेला पोहोचलेला असतो. 2 ते 1.5 महिना जो आहे प्रत्येकजण मेहनत घेत असतो आणि त्यानंतर बाप्पा जेव्हा 10 दिवस विराजमान होतात तो आनंद जो आहे आणि उत्साह जो आहे तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो आहे तो चिरकाल टिकणारा असतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई. गणेशोत्सवाच्या माध्यमातून नेहमीच एक सामाजिक संदेश दिले जातात, सामाजिक कार्य केलं जातं. कल्याण भागातील उज्ज्वल गणेशोत्सव मंडळानं सायकलच्या पाठपासून गणेशाची मूर्ती तयार केली. सायकलचं महत्त्व ओळखून पर्यावरणाचा समतोल सांभाळण्याचा संदेश दिला जातोय. या गणेश मंडळाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी. कल्याणच्या ओम क्रीडा मंडळाने कबड्डीचा श्वास ध्यास प्रवास या आपला देखाव्यातनं मांडलाय. बघूया हा जो देखावा आहे कशा प्रकारे त्यांनी साकारलेला आहे. कल्याण पश्चिममधील ओम कबड्डी संस्था ही बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहे. कबड्डी हा आपल्या मातीतील खेळ साता समुद्रापार जावा हा या ओम गणेश मंडळाचा उद्देश आहे. त्यामुळे यावर्षी या मंडळाने कबड्डीचा देखावा साकारला आहे. सध्या गाजत असलेल्या प्रो कबड्डी लीगमुळे देशात कबड्डीचा जो उत्साह आहे तोच धागा पकडून या मंडळाने प्रो कबड्डीचा देखावा उभा केला आहे. या देखाव्यात मातीत खेळली जाणारी कबड्डी आणि आता तिचं बदललेलं स्वरूप म्हणजे मॅटवरील खेळली जाणारी कबड्डी येथे दाखवण्यात आली आहे. कबड्डीचा श्वास ध्यास प्रवास या मंडळाचा या देखाव्यामागचा उद्देश आहे. आपण पाहू शकतात या देखाव्यात जुने कबड्डीचे फोटो तसेच प्रो कबड्डी लीगमध्ये प्रशांत चव्हाण हा खेळाडू जयपूर संघातर्फे खेळला त्याचा मालक अभिषेक बच्चन सोबतचा फोटो येथे लावण्यात आला आहे. तसेच दुसरा या मंडळाचा खेळाडू गिरीश इरनार याचाही फोटो येथे लावण्यात आला आहे. कबड्डी या खेळाचा प्रवास जिल्हा, राज्य, देश आणि आशिया असा आहे. यापुढे ऑलिम्पिकमध्ये हा खेळ का नाही असा सवाल या मंडळाने केला आहे. या मंडळाचे खेळाडू बँका, रेल्वे तसेच इतर खात्यांमध्ये खेळताना दिसत आहेत आणि आपली चमक दाखवताना दिसत आहेत. आपल्यासोबत ओम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत शशांक हळदणकर. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हा जी कन्सेप्ट आहे त्यांनी का यावेळी घेतलेली आहे. कबड्डी श्वास ध्यास आणि प्रवास हे आमचं उद्दिष्ट होतं गणेशोत्सव मंडळाचं डेकोरेशनचं. कारण की ही आमची कबड्डी जी आहे जी ग्रामीण पातळीवरनं ऑलिम्पिक पातळीपर्यंत गेली पाहिजे हा आमचा कन्सेप्ट होता. तुम्ही याप्रमाणे बघत आहात डेकोरेशनमध्ये की मातीचा प्रवास हा आम्ही मॅटपर्यंत आणि मॅटचा प्रवास हा ऑलिम्पिकपर्यंत नेत आहोत. आणि आमच्या मंडळाचे 2 असे अनमोल हिरे प्रशांत परशुराम चव्हाण आणि गिरीश मारुती रिणक हे प्रो कबड्डी लीगमध्ये नुकत्याच झालेल्या प्रो कबड्डी लीगमध्ये खेळत आहेत. आणि जयपूर पिंक पॅन्थर्समधून जे प्रशांत चव्हाण खेळत आहेत त्यांनी यावेळेस फायनल मारलेली आहे.
तर आम्हाला भरपूर अभिमान आहे या खेळाडूंचा. आणि जी आमची जी कबड्डीची कन्सेप्ट आहे मंडळाची, ती आमची ऑलिम्पिकमध्ये पोचावी 2020पर्यंत, ही आमची सद्भावना इच्छा आहे. ओम क्रीडा मंडळाने यावर्षी जे 2 खेळाडू दिले ते प्रो कबड्डीमध्ये चमकलेले आहेत आणि कबड्डी हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑलिम्पिकमध्ये जावा हाच या मागचा उद्देश आहे. झी मीडियासाठी चंद्रशेखर भुयार, कल्याण. कल्याण भागातीलच एका मंडळानं पर्यावरणाचा संदेश देणारा देखाव उभारलाय, तो आपण आता पाहूया. जागृती मित्र मंडळाने यावेळी इको फ्रेंडली गणेशाची स्थापना केली आहे. आपण पाहूया ही गणेश मूर्ती कशा प्रकारे तयार करण्यात आलेली आहे. जागृती गणेश मंडळाने यावर्षी नारळाच्या कात्यापासून गणेशाची मूर्ती तयार केली आहे. 12 फुटांची ही मूर्ती तयार करण्यासाठी 30 ते 35 किलो कात्याचा वापर करण्यात आला आहे. आपण पाहू शकता की ही गणेशाची मूर्ती कालिया नागावर उभी असून कालिया मर्दानाचा देखावा या मंडळाने साकारला आहे. नारळाच्या काठ्याचा अत्यंत कुशलतेने वापर केलेला आपल्याला ही मूर्ती पाहिल्यावर दिसून येईल. नारळाचा काठ्या, सुतर आणि गोलपाटाचा वापर हा गणेश साकारण्यासाठी करण्यात आला आहे. आपण पाहू शकता की या गणेशाची वस्त्र तयार करण्यासाठी गोलपाटाचा वापर केला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून दरवर्षी या मित्रमंडळाच्या माध्यमातून इको फ्रेंडली गणेशाची स्थापना करण्यात येते. गेली 28 वर्षापासून जागृती गणेश मंडळ गणेशाची स्थापना करत आहे. गेल्या 3 वर्षापासून जागृती मित्र मंडळ इको फ्रेंडली गणेशाची स्थापना करते. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा प्रकारे ही इको फ्रेंडली गणेशाची स्थापना केलेली आहे. आम्ही ह्यावर्षी जी इको फ्रेंडली मूर्ती तयार केली आहे, सुरुवातीला जो कच्चा बेस आहे तो लोखंडी रॉडचा यूज केला आहे. तो बेंड करून त्याच्यावरती नागाचा जो स्ट्रक्चर आहे तो उभा केला आहे. मग तो रॉड त्या गणपतीच्या साच्यामध्ये घुसून ती पूर्ण आम्ही एका तारांनी बांधून घेतली ती मूर्ती. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती काठ्याचा एक बेस दिला. काठ्याचा बेस दिल्यानंतर आम्ही त्याला काठ्यात टिकावं त्याच्यावरती म्हणून धाग्यांनी गुंडाळलं त्याला व्यवस्थितरित्या. नंतर मग त्याला आम्ही थोडंसं कलरिंग करून ही मूर्ती साकारण्यात आली. इको फ्रेंडली गणेशाची स्थापना का करतात? इको फ्रेंडली गणेशाची स्थापना आम्ही याच्यासाठी केली की आम्ही आता सध्या तरी आम्ही गणेश घाटला हे जे POPच्या मूर्ती असतात त्या अशा विसर्जन झाल्यानंतर अशा मूर्त्या पाळायला लागतात. मग त्या मूर्त्या सगळ्या POPच्या तशा जातात. पण इको फ्रेंडली मूर्ती या कशा नाशवंत आहेत, त्या व्यवस्थित त्यांचं विसर्जनसुद्धा होतं आणि त्यांचा त्या घटकांचा पर्यावरणाला काही त्राससुद्धा होत नाही. त्यासाठी आम्ही इको फ्रेंडली मूर्तीची स्थापना करतो. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून इको फ्रेंडली गणेशाची आपण पाहतोय ठाणे परिसरातील काही गणपतींचे देखावे. उल्हासनगर भागातील विठ्ठलवाडी सार्वजनिक मंडळानं आगळावेगळा देखावा साकारलाय. कोलकाता येथील हर्बल मंदिराचा देखावा साकारत गणरायाची आराधना केली आहे. आता आपण उभे आहोत उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात. यावर्षी त्यांनी काय देखावा सादर केला आहे ते आपण पाहूया. आपण पाहू शकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठलवाडी या मंडळाने यावर्षी कलकत्त्याचं हर्बल मंदिराचा देखावा साकारला आहे. या हर्बल मंदिरात 10 फुटी गणेशाची मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. ही गणेशाची मूर्ती अत्यंत रेखीव आणि सुंदर आहे. या मूर्तीवर प्रकाश योजना करण्यात आल्याने ती अजूनच उठून दिसते. हे हर्बल मंदिर 70 फूट उंच असून ते लाकूड आणि पांढऱ्या कापडाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेलं आहे. हे मंदिर साकारण्यासाठी कारागिरांना 15 ते 20 दिवस लागलेत. या हर्बल मंदिरात कारंजाही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मंदिरातील आतील भाग हा अधिकच विलोभनीय वाटतो. गेल्या 27 वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठलवाडी यांच्या वतीने गणेशाची स्थापना करण्यात येते. तसेच या हर्बल मंदिराबाहेर एक 27 फुटी कुंभकर्ण ठेवण्यात आला आहे. हा आघाडी शासनाचा प्रतिकात्मक कुंभकर्ण असल्याचं बोललं जात आहे. हा गणेश विठ्ठलवाडीचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. आता आपल्यासोबत आहेत या मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी. यांच्याकडनं जाणून घेऊया की हा देखावा तयार करण्यासाठी किती दिवस लागले आणि कशा प्रकारे हा त्यांनी देखावा सादर केला आहे. जवळजवळ 15 दिवस हा देखावा तयार करण्यासाठी लागलेला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून गेली 28 वर्ष आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो. वेगवेगळे देखावे अनेक वेळा या मंडळाने साजरे केलेले आहेत. त्यामध्ये अनेक पारितोषिकं या मंडळाला मिळालेली आहेत. यावर्षी हे देखावा करण्याचा उद्देश एकच की या महाराष्ट्र सरकारला जे कुंभकर्णाच्या झोपेमध्ये झोपलेलं आहे त्यांना जागा करण्याचा प्रयत्न एक कुंभकर्णाच्या माध्यमातून केलेला आहे.
या महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामधले जे गड किल्ले आहेत आणि पुरातन मंदिरं आहेत त्यांची दुरावस्था आहे, पडझड झालेली आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याचं लक्ष वेधण्यासाठी हा देखावा कुंभकर्णाला इथे उभं करून देखावा साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकीकडे शासनाला जागा करण्याचा प्रयत्न या मंडळाच्या मार्फत करण्यात आलेला आहे. जी मीडियासाठी चंद्रशेखर भुयार, विठ्ठलवाडी. सार्वजनिक गणेशोत्सव या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा G24 तास. रहा एक पाऊल पुढे. सार्वजनिक गणपती स्पर्धा 2014 सहप्रायोजक DSK, घराला घरपण देणारी माणसं. G24 तास. रहा एक पाऊल पुढे.